या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्यातला एक दुर्गुण काढण्याचा प्रयत्न करूया का? मुळामध्ये कोणताही दुर्गुण आपल्या अंगातला काढण्यासाठी तो दुर्गुण आपल्या अंगी आहे हे मनःपूर्वक मान्य करणे ही पहिली परीक्षा आपल्याला पास व्हावी लागेल. आणि आपल्या अंगी असलेला कोणताही दुर्गुण काढणे ही ईश्वराची एक उपासना आहे, श्रेष्ठ उपासना आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण त्या दृष्टीनं योग्य प्रयत्न करू, आपल्या अंगीचे दुर्गुण काढू. आणि जोपर्यंत आपल्या अंगीचे दुर्गुण निघत नाहीत तोपर्यंत त्याच्या चरणी आपल्याला स्थान मिळणार नाही. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल त्यावेळेला आपण निगुतीनं दुर्गुण काढण्याचे प्रयत्न करू.